परवाच्या दिवशी मी एक तुम्हाला व्हिडिओ टाकितला होता AI वाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. जसा तो स्पीक फॉर इंडियामध्ये मी कार्यक्रमात भाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर मला तो ऑन द टॉपिक दिला गेला होता. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पॅनलला इतका तो विषय आवडला होता की त्यामध्ये मी टॉप 5 मध्ये सुद्धा आलो होतो. म्हणजे झोनल राऊंडसुद्धा मी क्लिअर केलं होतं. त्यामध्ये मी इतकंच सांगितलं होतं की आपण तंत्रज्ञानाने तशी प्रगती केली, तशी आपण माणसाने जर आपण स्वतःला अपडेट करत राहिलो, स्वतःला अपग्रेड होत राहिलं, विकसित केली, स्वतःची प्रगती केली, तरच आपण स्वतःच्या कुठल्यातरी क्षेत्रात यश मिळवू शकतो. आणि मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अजिबात भीती नाही. मला ह्युमन स्टुपिडिटीची भीती वाटते. कारण जेव्हा कुठलीही गोष्ट येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काही लोक म्हणतात की नोकरी जाण्याची भीती असेल किंवा कंटेंट रायटिंगची भीती असेल, कंटेंट क्रिएटिंगची भीती असेल. आपणच बघा, आपणही एक कंटेंट बनवतोय, कंटेंट क्रिएट करतोय, कंटेंट व्हिडिओ बनवतोय. तर त्याचा फायदा कसा असेल की आपण आपला कंटेंट विविध लँग्वेज थ्रू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आज आपण समजा मराठी भाषेत जर हा व्हिडिओ बनवतोय, तर आपण इंग्रजी, हिंदी, गुजराती, पंजाबी अशा विविध भाषांतर करून आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हा कंटेंट क्रिएटरचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि जेव्हा कुठलीही गोष्ट येते तेव्हा 3 प्रकारचे लोक असतात. एक अपोज करतात, एक बिल्ड करतात, एक यूज करतात. आपल्याला बिल्ड करण्याची कॅटेगरीमध्ये यायचं आहे. आणि त्या कॅटेगरीमध्ये यायचं असेल तर दृष्टिकोन विशाल असावा, दूरदृष्टी विशाल असावी, अफाट असावी. तरच आपण कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही माध्यमात आपलं वर्चस्व